नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते आपल्या जवळचेच आहेत, पण भरपूर वेळा कॅन्सल झालं. आज करता येईल शूट, उद्या करता येईल. त्यांची तब्येत ठीक नव्हती. कंटिन्यू काम होतं. तर असं करता-करता आज फायनली योग आलेला आहे आणि आज ते आपल्या बरोबर आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? स्वप्नील वसंत भालेराव. बरं आणि काय करता सध्या सर तुम्ही? मी कंपनीमध्ये जॉबला आहे. ओके. कुठे येतेस? आणि पिंपरी चिंचवडमध्येच? हा आपले इंद्रायणनगरला भोसरीत. भोसरीमध्ये. बरं, बरं. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? आपलं हे देलवडी राहू पसलं. अच्छा, हां. हा आणि आता राहायला भोसरीमध्ये? राहायला भोसरीमध्ये. म्हणजे माझ्या वडील जेव्हा लहान होते शाळेत जात होते तेव्हा म्हणजे आजी ते आले होते गावावरून इथं, मग इथंच राहिले ते असं. बरं. YouTubeला तर भरपूर प्लॅटफॉर्म आहेत. हा असं का वाटलं की आपल्या बरोबर तुमचा अनुभव शेअर करावा म्हणून? म्हणजे असे खूप व्हिडिओ बघितले नाही का, पण तुमच्या व्हिडिओ मध्ये असं वाटलं की आपण नाही का सांगावं जरा, इथं जरा रियालिटी वाटते मला. की कारण की कसं आहे, काही लोक फेक वगैरे सांगतात. आपला जवळचा माणूस आहे. कारण की कारण की कंटिन्यू तुमच्या दररोज सकाळी मी कंपनी मधून आलो ना, कारण की नाईटला मला अनलिमिटेड नेट आहे. हो. मी त्यामुळं तुमचे व्हिडिओ एवढे डाउनलोड करून ठेवतो. सकाळी आल्याच्या नंतर घरी जेवण करताना बघत बसतो. 10-10:30 पर्यंत व्हिडिओ बघतो अख्खे, जेवढे डाउनलोड केले तेवढे, आणि नंतर मग झोपून जातो. अच्छा. असं. बरं, बरं. ठीक आहे. तर आपण आता करूया सुरुवात. कशी काय सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची तुमच्या अ, आयुष्यामध्ये? असं होतं की आमची फॅमिली हॅपी होती. म्हणजे आम्ही 4 जण राहत होतो. मम्मी, पप्पा, वडील आणि बहीण. म्हणजे आम्ही त्या लोकेशनला लय दिवसापासून राहत होतो. फक्त रूम चेंज झाले. बाकी लोकेशन चेंज नाही झालं. फक्त रूम नाही का. तर काही काळाने नाही का, म्हणजे एक रूम घेतली आम्ही. तिथं आम्हाला काय माहिती नव्हतं काय आहे, काय आहे. पावसाचा सीझन होता. मग ती रूम घेऊन टाकली. कारण की जे पहिली रूम होती ना, त्यांना पाडून नवीन बांधायचं होतं. मग ते म्हणले तात्पुरतं तुम्ही राहा नाही का वेगळीकडं, आणि मग परत या म्हणले. आम्ही म्हणलं ठीक आहे चालतंय. मग त्याच्यानंतर आम्ही रूम चेंज केली. रूम चेंज केल्याच्या नंतर एकदम मस्त, काहीच वाटलं नाही नाही का. राहिलो राहिलो काय नाही असं, म्हणजे 4-6 वर्ष झालं तिथं आपण. 6 वर्ष. नंतर नंतर मम्मी देवाचं करायची. आपली मांडरची काळूबाई. मग देवी पण होती घरात, आणि आपलं तुळजाभवानीची मूर्ती एक होती. मग नंतर देव करता करता मग म्हणजे नाही का तेव्हा पैसे वगैरे खूप यायचे. म्हणजे कुठून पण यायचे, पण यायचे. म्हणजे बरकत होती. हा बरकत होती. मग कधी असा दिवसच आला नाही की आमच्याकडे पैसे नाही. मग नंतर असं करता 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 चांगलं म्हणजे नाही का, मग वडील ड्रिंक करायचे. पण त्या रूम मध्ये आल्याच्या नंतर 5-6 वर्ष झाले. त्यानंतर वडिलांची ड्रिंक आहे ना, ती जास्त व्हायला लागली. जास्त होत म्हणजे नॉर्मली पिऊन यायचे, पण असं कळत नव्हतं की ड्रिंक केली म्हणून. पण नंतर नंतर ओव्हर नाही का, मग नंतर असंच वादावाद, भांडणं वगैरे नाही का, थोडीशी मग मम्मी चांगली वागायची आमच्या सोबत. मग मला शाळा म्हणली तू इथं राहू नको, इथं काय चांगलं नाही, मग तू शाळेला मावशीकडे जा. मग त्याच्यानंतर मी मावशीकडे गेलो शाळेला. मग काय 1 वर्षच राहिलो तिथं. 1 वर्षानंतर परत आलो. आल्याच्या नंतर मग अशीच किरकिरी हे ते. मग नंतर मग मम्मीचा स्वभाव आहे ना, हळूहळू चेंज होत गेला. म्हणजे आमच्या सोबत जे गोड बोलायचे ना, ती नंतर आम्हाला हे करायला लागली नाही का, तुसड्यासारखं. तुसाडल्यासारखं चिडून बोलायची. आणि हे आधी कधीच वागणं नाही झालं बरं का. आणि आपण आता दमून नाही का बाहेरून आलो घरात, तर ती आधी विचारायची म्हणजे जेवलाय का, जेवायला बनवू का, काय म्हणजे नाश्ता बनवू जसे का? प्रत्येकाची हा, आई विचारते तशी. प्रत्येकाची आई विचारते तसंच. मग मग तेव्हा आलोय मी गावावरून आल्याच्या नंतर, म्हणजे वेगळंच वागायला लागली. आणि तेव्हा बहीण इथंच होती शाळेला आपल्या इथं. मग मी आल्याच्या नंतर अशी वागायला लागली. बहिणीला म्हणलं तुझ्यासोबत पण अशीच वागत होती का? म्हणले हा काय माहिती काय झालंय मम्मीला नाही का, मम्मी अशीच वागते 10 दिवस झाले म्हणले. मग नंतर नंतर आम्ही ते करत म्हणजे नाही का दिवस हे करत म्हणजे गेलो. एवढं सिरियसली नाही हा घेतलं. सिरियसली म्हणलं, टेन्शन असतंच. टेन्शन काय कुणाला पण असतं. म्हणलं तिच्या, आणि आमचं हे चाललं होतं ना घर घ्यायचं.
घरकुलचं, तेव्हा फॉर्म सुटले होते. म्हणलं त्या टेन्शन मध्ये असन, मिळतं नाही कशाला मिळतं. हा ती धावपळ करायची त्या घरकुलसाठी. म्हणलं जाऊ दे, ते वैतागली असन, एक तर मी जात नाही त्यासोबत, त्यामुळे ती चिडचिड करत असत. मग त्याच्यानंतर म्हणलं जाऊ दे, असंच 10-12 दिवस उलटून गेले. नंतर म्हणलं जाऊ दे, काय नाही. मग असंच जे वागणं आहे ना तिचं, हळूहळू लय बदलत गेलं, लय चेंज होत गेलं. जसे जसे दिवस वाढत जाय ना, तसे तसे तिचं राहणीमान आणि तिचं बोलणं चेंजेस होत गेलं. आपलं इथं निगडीमध्ये आहे ना, भक्ती शक्तीमध्ये एक म्हणजे किन्नर समाज आहे, आपण त्यांना नाव नाही ठेवणार. त्यांच्याकडे जायची ती नाही का, आणि माझ्या मम्मीकडं नाही म्हणलं तरी एक एक तोळा नाही का, ते गंठण असतो मोठा सोन्याचा, हो. तो होता. कॅश वगैरे असायची घरात. त्या म्हणजे नंतर तिच्या डोक्यात काय असं आलं काय माहिती, ते सगळी कॅश वगैरे नाही का, ती देऊन टाकली. कुणाला दिली माहिती नाही, पण घरात असायची लॉकर मध्ये, ती नाही. मग नंतर असंच आता आम्ही लॉकर उघडायचो, नाही का काय आणायचं असं पैसे बिशे लागले. मग नंतर होत गेलं नाही का, आणि मला तेव्हा 220 लय आवडायची. हम्म. मग मी असंच म्हणलं नाही का, मला म्हणजे एक मित्राकडे होती माझ्या गाडी. मग मी असं चालवताना बघितले तिने एकदा. मग म्हणली तुला गाडी आवडते का ती? म्हणला हा. म्हणली घ्यायची का? म्हणला हा घ्यायची. ठीक आहे म्हणली. मग त्या संध्याकाळी काय झालं, तो होता शुक्रवार, आणि मम्मी काळूबाईला लय मानायची. मग आम्ही गेलो शुक्रवारच्या दिवशी गाडीच्या शोरूम मध्ये, बघितलं नाही का, गाडी बघी. म्हणली ठीक आहे, किती काय, तेव्हा काहीतरी ₹1,00,000 होती त्याची प्राइस. मग नंतर बोलल्याच्या नंतर काहीतरी हे करायचे पेपर वर्क, ते केला, डॉक्युमेंट वगैरे दिले. मग नंतर म्हणले काय आम्हाला कॅशच घ्यायची गाडी. कॅश घ्यायची म्हणल्यावर मग ठीक आहे म्हणले, उद्या रविवारी येऊ आपण आणि कॅश घेऊन जाऊ. रविवारी मुहूर्त आहे म्हणले, आणि घेऊन जाऊ गाडी. त्याच्यानंतर अचानक मध्ये शनिवार आला. अचानक मध्ये काय झालं काय माहिती, मी गाडीचा विषय काढला ना, असं आता एखादा माणूस चिडून कसा अंगावर येतो, हम्म. तशी अंगावर आली होती डायरेक्ट. धावतात म्हणजे अंग. हा, डायरेक्ट धावली होती. म्हणलं तू तरच म्हणली होती काल, काल म्हणली होती की गाडी घ्यायची म्हणून, मग आज काय झालं तुला? म्हणले नाही घ्यायची अजिबात गाडी. कोणी सांगितली गाडी घ्यायची? हा, कोण म्हणलं? म्हणली मी आलते का तुझ्यासोबत? बापरे. मग मी शॉक झालो ना तिथंच. कारण की कसं काय चेंज होऊ शकतं? हो. आता एखादा माणूस आपल्या सोबत आहे, आता तुम्ही माझ्यासोबत आहे, आता तुम्ही बोलताय, आणि मी नंतर जाऊन मी जर तुम्हाला विचारलं आपण तिथे गेलतो, तुम्ही काय म्हणणार? हा ठीक आहे गेलतो. पण तुम्ही डायरेक्ट म्हणत असाल मी कधी आले, हम्म. मी कधी आलतो. म्हणजे मी शॉकच होणार ना. हो. म्हणजे मला काय वाटणार, तुम्ही खोटंच बोलताय. हे असं झालं. ते झाल्याच्या नंतर मग ते एक बाई होती आपल्या हिथली, म्हणजे गावाने वस्तीतली, ती तिच्या सोबतच राहायची कंटिन्यू. कामाला वगैरे जात होती, मग तिच्या सोबतच राहायची. सोबत राहता 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 नाही का, मी जिथं राहायचो ना आता, त्या समोरच एक मावशी राहत होत्या. त्यांनी लय साथ दिली आम्हाला नाही का. म्हणजे हे असं घडत असताना ना, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, जर काही अडचण लागली तर मला सांग म्हणले नाही का, मी कधी पण येईन. ठीक आहे म्हणलं. मग नंतर हे असं तिचं वागणं आहे ना, लयच हे बनायला लागलं. असं आत्या वगैरे आहे ना माझी, त्यांच्या अंगावर डायरेक्ट आमची हे होती ना चाळ. आत्या आणि आमचं घर इथं, आणि पुढं आत्याच्या मुलाचं घर होतं, आणि ती डायरेक्ट आत्याच्या अंगावर म्हणजे धावून जायची. म्हणजे नाही का, असे केस बिस मोकळे. अन्न म्हणजे एखादा माणूस नाही का, एक शरीरामध्ये काय जर आल्या, कसं नाही का, डायरेक्ट अग्रेसिव्ह एखाद्या होते हा, एकदम. तशी धावून जायची डायरेक्ट आत्याच्या अंगावर. शिव्या बिव्या द्यायची आत्याला. मग आत्या पण म्हणली ही तर एवढी चांगली होती, हिला काय असं झालं नाही का. मग आत्याने मला सांगितलं की अरे असं असं झालंय. म्हणलं काय झालंय नेमकं? म्हणले अरे तुझी मम्मी अशी अशी करते. म्हणलं ठीक आहे, मी एकदा विचारून बघतो नाही का. मी विचारल्याचं नंतर म्हणलं काय झालंय का तुला काय? म्हणले काय झाले तेव्हा? म्हणजे आपण ना काय रागाने बोलतो, काय झालं तेव्हा? म्हणलं अशी का बोलती तो? म्हणले काय नाही असंच बोलते मी. ठीक आहे. आडमुठ्याने हा, बोलतात तसं. आडमोठ्यावानी. म्हणलं आणि म्हणलं देवपूजा नाही करत आता, काय नाही, काय झालंय म्हणलं? हा, 10-12 दिवस झालं म्हणलं. तू दररोज उठायची, आंघोळ वेळ करून देवपूजा करून
स्वयंपाक वगैरे बनवायची. पण आता तसं काहीच नाही म्हणलं. तू डायरेक्ट उठते, आंघोळ वगैरे करते आणि डायरेक्ट कामाला जाते. म्हणलं असं काय झालंय म्हणलं, नाही का, कशाचा राग आलाय का, आम्ही काय बोललोय, आमच्याकडून काय चुकी झाली. म्हणले काय नाही, मी माझं बघीन म्हणले. डायरेक्ट असं बरं का, मी माझं बघीन. ह्याला म्हणलं, मग मी विचार करायला हे का असं बोलते, नाही का. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे म्हणलं, हे रागाच्या भरात बोलत असत. म्हणलं जाऊ दे. मग नंतर असं दिवस हळूहळू, मग तिचं जो राग आहे ना, जो पहिला प्रेमळ होता ना, तो राग तिचा असा बदलला ना, की असं वाटायचं ती एखाद्याला आहे ना मारून पण टाकू शकते. एवढा राग आला होता. एवढा भयंकर. वडिलांच्या अंगावर जायची डायरेक्ट. वडिलांच्या अंगावर जायची म्हणजे नाही का, कधी आतापर्यंत म्हणजे असं केलं नाही तिने. पण काय माहिती काय असं, डायरेक्ट धावून जायची, भांडणं करायची. आणि आपल्या आधीचं जनरेशन म्हणजे ते त्यांचे हसबंड नवरा म्हणजे त्यांच्याशी बोलणं वगैरे पण 10 वेळा विचार करायचे. हा, त्या धावून वगैरे जायची गोष्ट म्हणजे धावून वेगळीच. वेगळीच. पहिले आहे ना आमचं घर एवढं भारी होतं ना, म्हणजे प्रेमळ, कधी भांडणं नाही काय नाही. वडील पहिले पहिले पण ड्रिंक करायचे, पण असं कधी नाही झालं की स्वतःहून आगाव गेली. लिमिट लिमिट, जे बोलणार ते जागेवरून, पण असं नाही की ओव्हर जास्त असं तसं नाही. पण हे आता म्हणजे नाही का, जास्तच अरे तुरेन बोलायला लागले, नाही का. आईला म्हणलं हिला काय झालंय म्हणलं. म्हणलं हे आहे ना म्हणलं, देव देव करून जरा थोडस हे झालं असं. पण मी म्हणलं, कारण की मी काळूबाईला लय मानतो. म्हणलं काय नाही, एकदा देवीला जाऊन आणू म्हणलं, ना का. चल तिला असं म्हणलं मी, चल म्हणलं काळूबाईला जाऊन येऊ. आणि आधी आम्ही दोघंच जायचो, नाही का. दोघं जायचो की चौघं जायचो, बहीण पण यायची, वडील पण यायचे. नंतर असे हे जाता जाता मी तिला विचारलं की काळूबाईला जायचं का. हे म्हणली नाही जायचं मला. डायरेक्ट असं म्हणले नाही जायचं. आणि आधी जे आधी तेव्हा तिला म्हणलं ना की जायचं का काळूबाईला, पैसे कुठून पण ऍडजस्ट करायची, पण त्या दिवशी जायचे म्हणजे जायचे. आम्ही दोघं पण आपण बोसरीतून एसटी आहे सकाळी 8 वाजता, जायचो म्हणजे जायचो. पण नंतर नंतर कालांतराने काय माहिती तिच्या माइंड मध्ये काय म्हणजे नाही का, कोणी काय भरावलं का काय काहीच सांगता येत नाही. ती अशी वागायला लागली. आमच्या सोबत पण तशीच, बहिणीसोबत पण तशी. बहिणीला डायरेक्ट मारायची ती, डायरेक्ट अंगावर जायची, मारायची. कारण की मी मोठा होतो थोडासा, नाही का, बहीण माझ्यापेक्षा लहान होती. बहिणीला मारायची बिरायची. मग मारायचे. आजोबा होते, आता ते एक्सपायर झालेत 2017 मध्ये. आजोबा आता नातीला मारत असले आजोबा मध्ये यायचं ना. पण ते हे पण भान ठेवत नव्हते की आपला म्हणजे नाही का सासरा आहे. त्यांना पण असं हातबीत मारायचे, नाही का, ढकलून द्यायची. म्हणजे असं विचारच करत नाही की हा बाबा म्हातारा माणूस आहे, आपला सासरा आहे, आपल्या वडिलांनी आपण त्यांच्यासोबत कसं वागलं पाहिजे, कसं झालं पाहिजे, तसं काहीच विचार नव्हते करत. डायरेक्ट हाणाय आली ना, डायरेक्ट हाणायची आणि डायरेक्ट जे मध्ये ना डायरेक्ट ढकलून द्यायची. म्हणजे माणसाचा एक राग असतो ना, विकृतपणा हा, मी ह्याला मारायचंय ना, ह्याच्या समोर कोणी पण येऊ दे, ह्याला मारून मी त्याला मारणार, म्हणजे असंच. मग लय वेळा असं झालं. मग नंतर काही दिवसांनी म्हणजे नाही का, मग आजोबांचं देहांत हे झालं. मग 2017 मध्ये वारले. हा, वारल्याच्या नंतर ऑगस्ट महिन्यात 13 ऑगस्टला झालं हे. वारल्याच्या नंतर मग तेच वागणं होतं बरं का, वागणं चेंज अजिबात झालं नाही. हे टोटल किती वर्ष चालत होतं? हे टोटली नाही म्हणलं तरी 2-3 वर्ष चालत होतं. बापरे. असं म्हणजे काळांतराने तुम्हाला कमीच सांगितले दिवस, पण लय दिवस हे चालत होतं. चालता चालता मग आजोबांचं हे झालं. मग झाल्याच्या नंतर आपल्या भोसरीतच स्वतःनीच बरं का ते, म्हणजे ती म्हणली मी खर्च करते, नाही का, हे आपलं 10वा असतो ना, त्याचा मीच खर्च करते, असं करते. ठीक आहे म्हणलं कर. मग तेव्हा नॉर्मल वाटली बरं का, तेव्हा काहीच असं वाटलं नाही की बाबा ही पहिल्यासारखी वागते काय नाही. आणि मग आत्ताला पण असं वाटलं नाही की ही पहिली काय होती ना. म्हणजे त्याच दिवशी बरं का, 10व्याच्या दिवशी लय गोड, म्हणजे नाही का सगळ्यांसोबत असं. मग माझी मावशी पण आली गावावरून. निमित्त काय झालं माहितीये का, जे 10वा वगैरे आम्ही सावडून आल्याच्या नंतर बुद्धविहार आपलं बोसरीतून ते आमचं हे चालतं ना, श्रद्धांजली वाहतात हे ते 10व्याच्या दिवशी. ते झाल्याच्या नंतर सगळे जेवायला वगैरे बसलं आणि निमित्त फक्त एवढं झालं. मी घरी, हा म्हणजे मी
घरी गेलो होतो, काहीतरी आणायचं होतं आणि मी घरी गेलो. तेवढ्यात माझी मावशी आणि काका इथं आले होते आपल्या भोसरीमध्ये. भोसरीमध्ये आल्याच्या नंतर आता मी माझ्यासोबत नीट बोलली पाहिजे ना ती. मला फक्त म्हणजे नाही का त्यांना सांगायचं होतं की इथून जा आणि इथंच आहे बुद्धविहार नाही का. एवढं ऐकावलं होतं ना मला, शिव्या बिव्या दिल्या होत्या. तुला कळतं का नाही असं आणि तसं. अरे म्हणलं माणसं आहे आणि ते पण असं नाही एकट्यात बिकट्यात चार आता चौघात. हा 4 चौघात. म्हणलं म्हणलं इथं एक तर लोकांसमोर तमाशा नको म्हणलं. तिथून गपचूप निघून गेलो डायरेक्ट घरी. म्हणलं यायचंच नाही म्हणलं इथं. मग घरी गेल्याच्या नंतर नाही का ते म्हणले मला फोन आला नाही का, माझ्या बहिणीचा फोन आला, चुलत बहिणी. म्हणले कुठे आहे? म्हणलं आहे घरीच आहे. म्हणले मग घरी काय करतो? म्हणले इथं ये ना म्हणले, जेवण वगैरे करून जा. म्हणलं नको म्हणलं, ते लय शिव्या वगैरे द्यायला लागले नाही का, ये म्हणले. गेल्यात ते. मग ते गेल्याच्या नंतर मी आलो. मग हे कुठे गेले? ती मावशीला घेऊन घरी गेले आणि मी आलो मग इथं. इथं आल्याच्या नंतर मग मला बसावलं. मग मला सांगितलं आत्याने, जाऊ दे नको एवढं हे करू, होत राहते म्हणते चिडचिड. म्हणलं लय म्हणजे वेगळंच मी पण आता त्यांना पण माहिती ती कशी वागती. ती फार मेंटली म्हणजे नाही का तिला आवरूच शकत नाही. आता आपण एखाद्याला कसं म्हणता, ये जाऊ दे नको मारू, तसं नाही. एकदा धावून गेली की मारणार म्हणजे मारणार. हम्म. तसं चालत राहिलं. मग तो दिवस गेला. आला दुसरा दिवस. सगळं रिलॅक्स होतं थोडं. मग ते झाल्याच्या नंतर ते चुलत बहिणीचं लग्न होतं. वर्षाच्या अगोदरच करावं लागतं. ऑगस्ट बरोबर. मध्ये हो. झालं आणि 3 डिसेंबरला लग्न ठेवलं. मग नंतर ती म्हणली नाही का म्हणजे असं अशी म्हणली की मी हे करते, मंगळसूत्र करते म्हणते नाही का, सॉरी अंगठी करते म्हणली, दाजींला अंगठी करते म्हणली. मग हे बसले तिच्या भरोश्यावर. मग बसले बसले आलं मग नोव्हेंबरचा महिना. मग नंतर तयारी वगैरे चालू झाली लग्नाची, पत्रिका वाटायचं हे चालू झालं. काय माहिती काय काय झालं तिला. हळदीच्या दिवशी बरं का, आमच्यात एक दिवस आधी हळद असते आणि एक दिवस मध्ये आणि परवा दिवशी लग्न. शुक्रवारचा दिवस होता. हळदीला हळदीला आली. हळदीला हळद बिळद झाल्याच्या नंतर मेहंदी वगैरे काढतात. मेहंदी काढतात का रात्रीचे काहीतरी 12:30 वाजले होते. मला सांगा, आता आपण बसलोय, आपण आपल्या गप्पाच रंगणार ना. हो. विषय कोणता काढला असत? भूतांचा. बापरे. म्हणले इथं असे, इथं तसे, हे तसं आहे, इथं नाही का रात्री. आता कोणी पण असो भेणारच ना. हो, कारण घाबरणारच. की गावावरून पाहुणे आलेत, मावशी ते न ते. मग ते घाबरणारच की इथं असं आहे म्हणल्यावर नाही का. आणि हळद तर लावली. हा म्हणलं आता काय करावं. म्हणले नाही का. मग नंतर चुलत बहिणीच्या मावशीने मला सांगितलं, अरे म्हणले तुझी मम्मी अशी अशी म्हणत होती. म्हणलं मला ते त्या दिवशी नाही सांगितलं, लग्न झाल्याच्या नंतर सांगितलं. लग्न झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी. मग नंतर आम्हीच आणि तिच्यात आहे ना असं हे झालं की लग्न आता आपल्या घरातलं लग्न आहे, कोण असं करेन का? लग्नाला नाही आली. बापरे. लग्नाला आलीच नाही. मी ह्या कामात गुंतलो होतो. माझा चुलत भाऊ आहे आणि मी. हारबीर ते पिंपरीत जाऊन ते हारबीर आणायचे होते. मग मी सकाळीच उठलो होतो. सकाळी हे आपलं आपलं इथं नाही का हॉल, नाट्यगृहाच्या समोर हो. तिथं हॉल होता. तिथं लग्न होतं. कृष्ण इंदुबन तिथं लग्न होतं. मग तिथं रात्रीची तयारी, ते गुलाबजाम वगैरे ते. मग तिथंच झोपलो होतो. सकाळी उठलो लग्नाच्या दिवशी, आंघोळ वगैरे केली घरी जाऊन आणि डायरेक्ट पिंपरीत, माझा भाऊ आणि मी पिंपरीत गेलो हारबीर घ्यायला नाही का. त्याच्यानंतर मला असं मला काय वाटेल. आणि ऍक्च्युली असं झालं ना की माझ्या वडिलांना लग्नाला येऊन नव्हती देत ती. म्हणली लग्नाला जायचंच नाही. म्हणलं हिला काय झालं मध्येच नाही का, कधी तर असं वागत नाही का. आणि हे आताच लग्नाला जायचं. अक्षरशः सांगतो तुम्हाला की लग्नाला माझ्या बहिणीला तिने येऊनच दिलं नाही. म्हणजे माझी बारकी बहीण आहे ना, तिला लग्नाला येऊनच दिलं नाही. म्हणले तू जर गेली की तुझे पायच मोडते. असं बोलल्यावर कोणी पण घाबरणार ना. बरोबर. डायरेक्ट म्हणली ते पायच मोडते म्हणल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे. हायला माझी बहीण म्हणली. नंतर मी तिला विचारलं,
नंतर लग्न बिग्न झालं. झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही आलो. आल्याच्या नंतर वडील आले होते, सकाळीच आले होते. म्हणलं माझ्या बहिणीला मी बाई म्हणतो नाही का. म्हणलं बाई नाही, वडिलांना विचारलं सकाळी. आम्ही फुलंबिलं घेऊन आलो मंडपात. वडील आले होते. म्हणलं बाई नाही आली. म्हणले येईन, म्हणली आवर्ती येते. आवर्ती म्हणली, माझ्या डोक्यात काय आहे, हा आवर्ती म्हणल्या येईन. हम्म. पण आणि आमचं घर काय जवळ जवळ होतं. ह्या गल्लीत माझी चुलती राहायची, 2 गल्ल्या सोडून मी राहायचो. म्हणलं चालतंय, म्हणलं येईन म्हणलं नाही का. मग मी काय घरी आलोच नाही. म्हण तिकडले काम असतात, आता तुम्हाला तर माहिती बहिणीचं लग्न म्हणलं धावपळ. काय धावपळ असतेच. मी काय आलोच नाही. आणि मी आजी वगैरे हे आले. आजी वगैरे आले. आल्याच्या नंतर मग मी शोधायला लागलो नाही का. म्हटलं काय दिसना, पाहुणे सगळे म्हणलं. आणि तेच दिसना, म्हणलं कुठे काय. आणि ते सोडून तर जाता येईना. एक तर काम बिम दिलं तरी मी वेळात वेळ काढून बघतोय, अरे नजर फिरवतोय नाही का, हा आलेत का नाही. मग एकदा आजीला जाऊन भेटलो नाही का. म्हटलं आजी असं असं झालंय म्हणलं, हे काय आले नाही अजून. म्हणले फोन केलता का. म्हणलं नाही, फोन नाही केला. आणि फोन केला तर उचलत नव्हती. म्हणलं आता जावं तर म्हणली एकदा बघ फोन करून ट्राय काय होते. मग बघू म्हणले. ठीक आहे म्हणले. फोन केला, फोन नाही उचलला. म्हणलं जाऊ दे, काय करायचं, नाही आली तर नाही आली. माझ्या बहिणीला तरी सोडायचं ना तिने, तिला पण नाही जाऊन दिलं. माझ्या वडिलांना पण जाऊन नव्हती देत. म्हणजे एवढी हे झाली होती. आणि नंतर नंतर ती लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर काय दिवस म्हणजे नाही का, काय दिवस नाही, डिसेंबरला 3 तारखेला लग्न झालं. आणि मार्चच्या 12 तारखेला ह्या ह्या कालावधीत तिले रागीट झाली नाही का. असे तुम्हाला माहिती असेल ते आपलं नाही का, ते हे आणतात बघा, छेडे गोटे वगैरे ते हा. म्हणतात. हम्म. ते तसले ते असे ह्याच्यात बांधून आणायचे, कपाट ठेवायचे. आयला म्हणलं हे ह्याच्यात बांधलेलं काय म्हणलं नाही का. बघा, बघितल्याच्या नंतर मला ते दिसलं. म्हणलं हे तर मी आपले दाऊजी पाटील हा. सुरूरचा तिथं आहे म्हणलं. हे मग हे आपल्या घरात काय करते म्हणलं. म्हणलं हे काहीतरी म्हणलं दिसतंयच. आणि मला तिच्या वागण्यावरून आहे ना लगेच कळ. कोणी पण सांगू शकतं एखादं, आता कोणची पण आई अशी वागू शकते का. नाही ना. चांगली वागणं, हा बाबा जेवला काय असं तसं. पण हे जसं जसे दिवस वाढत जाई ना, तसं तसा राग आहे ना ले वाढत गेला ले. आला तो दिवस 12 तारखेचा. मग सकाळी आम्ही आम्ही आमच्या कामाला गेलो. वडील गेले कामाला, मी काय घरीच होतो. मग बहीण गेली शाळेत, घरीच. मग सकाळी 7 वाजता शाळा होती बहिणीची. बहीण गेली शाळेला, वडील 8 वाजता गेले निघून. अचानक मध्ये बरं का माझ्यासोबत भांडण करायला लागली, हातापायी डायरेक्ट भांडणावर. काय टॉपिक वगैरे काय. काहीच नाही टॉपिक, काहीच नाही झालं. फक्त काय, मी फक्त उठून बसलो आणि गोदाडे वगैरे गडी बिडी घातली आणि बसलो मी फक्त. काय माहिती काय झालं, डायरेक्ट भांडण करायला लागली. म्हणलं अशी काय करते, म्हणलं भांडण वगैरे करते नाही का. म्हणलं काय झालं. आणि भांडण करायला मी कशाला हात बीत लावू नाही का. डायरेक्ट आगाव, माणूस कसा आणतो माणसाला हा. तशी आणत होते डायरेक्ट. बापरे. तशी आणत होते डायरेक्ट. मग मी कसं तरी ना अडवलं. झटाकलं बिटाकलं, डायरेक्ट घराच्या बाहेर पळालो. आमचे जे मी म्हणलं का ते समोर आमचे एक मावशी राहतात, त्यांना लगेच जाणवलं की हे ते क्षेत्र, कारण की ते देवाचं करतात ना आपले, हे तुळजापूरला राहतात ते. त्यांनी लगेच ओळखलं की हे त्या ह्याच्यामध्ये मुरलंय म्हणले. म्हणलं तर काय करा म्हणलं. त्याच्यानं मी गेलो पळून, मी आलोच नाही. फार संध्याकाळी आलो. संध्याकाळी आल्याच्या नंतर म्हणलं मी जर घरात बसलो, म्हणलं मी झोपलो, डोळे बंद केले तर डोक्यात काहीतरी घालणार. भीती बसली. हा भीती बसली. म्हणलं जवळ कोण येत नाही ना म्हणलं घरी, तोवर जायचंच नाही. मग ती जेव्हा कामाला जायची ना, तेव्हा मी हळूच यायचो. मग त्या मावशीला विचारायचो गेले का. हा म्हणले गेले. मग एक चावी असायची माझ्याकडे, कुलूप खोलायचो, आतमध्ये जाऊन बसायचो.
आणि ते तिचा येण्याचा टाइम होता संध्याकाळी 6च्या आतमध्ये तेव्हा बहीण असायची, बहीण आली घरी असायची. मग जेव्हा बहीण असेल ना घरी, कारण की ती पण क्लासला वगैरे जायची, मग नंतर म्हटलं की ती आल्याच्या नंतरच घरी जायचं म्हटलं, तसं घरी जायचं नाही. मग आजीची एक रूम असायची, ते आजी आजोबांना एक रूम घेऊन दिली होती, आजीकडेच जाऊन बसायचो मी. मग माझं जे म्हणजे माझ्यासोबत जे घडलं ना, मी आजीला सांगून टाकायचं, ही असं असं वागते म्हणलं नाही का, ही येड्यावानी करते असं तसं, हानते बिनते. ठीक आहे म्हणले, तू इथंच बस, जाऊ नको म्हणले. नंतर नंतर लेच म्हणजे मेंटली येड्यावानी करायला लागली ती. मग काय करावं? मग झालं काय, मी लागलो आपलं पेट्रोल पंपावर कामाला, सागर किनारा हॉटेल नाही का, हो. ह्याला वल्लभनगरच्या तिथं हम्म. सेलचा पेट्रोल पंप आहे, तिथं कामाला लागलो. म्हणलं घरात जर बसलो की आपल्यासोबत काहीतरी होईनच, आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही. लागलो कामाला, जायला लागलो. मग अचानक मध्ये नाही का, माझी मावशी आली इथून, शिरसगावला राहते, आणि 2 मावशी आले, एक फलटणची आणि एक ही. आल्याच्या नंतर काय झालं काय माहिती, मी होतो कामाला, कामाला होतं, आणि तुम्हाला म्हणलं ना का हातापायी झाली, मी हा. हे गेलो. तर तिने सांगितलं फोन करून की मला त्यांनी लय मारलंय. मुलानीच हा, म्हणजे तुम्हीच? मी. मग सांगितल्याच्या नंतर आजूबाजूचे सांगणारी काही येडी नाही, तिने सांगितलं असं, त्यांना घेतलं बोलून. मी नसताना मी गेलो कामाला सकाळीच, मग घेतलं बोलून, आले ते. आल्याच्या नंतर मग त्यांनी काय ते बॅग बिग भरली, काय नाही का, डायरेक्ट बॅग भरली. म्हणली नाही राहायचं मला आता तुमच्यापाशी. म्हणलं एवढे दिवस तर नव्हते वागत असे, डायरेक्ट बॅग भरून नाही म्हणले, राहायचंच नाही. ठीक, मग मी तिथं होतो. मग मावशीने मला फोन केला. फोन केल्याच्या नंतर मला असं विचारलं नाही की अरे काय झालं, कशामुळे झालं, डायरेक्ट शिव्या द्यायला चालू केलं. आयला म्हणलं, मी कधी कोणाची शिव्या ऐकून घेत नाही, आणि मला शिव्या देणार म्हणलं काय. ठीक आहे म्हणलं, तुम्ही आता तिथं घराची इथं आहे ना म्हणलं, 5च मिनिटं थांब म्हणलं, मी आलोच लगेच म्हणलं. नाही नाही, तू लय माजलाय असं आणि तसं आहे. म्हणलं, गावकडची माहिती आहे हो. तुम्ही काय शिवाय कशी द्या. हम्म. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे. संध्याकाळी घरी गेलो मी. घरी गेल्याच्या नंतर ते त्यांचं कपाटामध्ये एवढ्या साड्या होत्या ना, सगळे घेऊन, सगळ्या साड्या बिड्या सगळ्या बॅगेत बिगीत भरून डायरेक्ट घर तसंच, कडी लावली होती घराला, गेली निघून. गेल्याच्या नंतर मग मी आलो कामावून घरी. आल्याच्या नंतर मग बहिणीला विचारलं कुठं काय आहे? म्हणली गेली ती. म्हणलं कुठं? म्हणले काय माहिती. आणि नंतर मी जेव्हा मावशीला संध्याकाळी घरी आलं फोन केला, म्हणलं कुठं आहे मम्मी नाही का, तुम्ही तर घेऊन गेले. ते काय म्हणाव, काय म्हणले असं, ते डायरेक्ट म्हणले मम्मी गेली की म्हणली कधीच. म्हणलं बॅग बिग भरून आलती ना. म्हणले आम्ही पाठवलं तिला, जरा समजावलं, पाठवलं म्हणले. बापरे. पाठवलं म्हणले. मी झालो हे ना का, मग आम्हाला भीती, आईला पाठवलं म्हणलं, मग गेली कुठं. मग एकदा दोनदा दिसली मला नाही का इकडं, पण रोड क्रॉस करत तो डायरेक्ट गायब. अच्छा. हा, मग दुसऱ्या मग म्हणलं जाऊ दे आता नाही का. मग तर असंच करता करता मी भोसरीच्या पोलीस चौकीत गेलो, कंप्लेंट वगैरे दिली, बोलून घेतलं तिला. बोलून घेतल्याच्या नंतर पोलिसांनी का? हा, पोलिसांनी बोलून घेतलं. कसं कॉन्टॅक्ट कसं झालं मग त्यांच्या बरोबर? नंबर होता ना, पोलिसांनी कॉल केला त्यांना. अच्छा. त्यांना म्हणले तुम्ही आता कुठं पण असाल, तेव्हा ते शिवाजीनगरला होते, हम्म. म्हणले कुठं पण असाल, रिक्षा पकडायचं डायरेक्ट भोसरी चौकीला यायचं. तेव्हा माझी बहीण होती, मी होतो, आणि माझे वडील आणि माझा चुलत भाऊ होता. म्हणलं येऊ दे तिला. आली. आल्याच्या नंतर तिच्यासोबत मी ना म्हणलं गव्हाणे वस्तीतली एक बाई होती. हा. मग म्हणलं तिला बोलून घ्या आधी, हे दोघे साथीदार आहे म्हणलं. हे असं आमचं एवढं चांगला परिवार होता म्हणलं, सगळा उद्ध्वस्त झालाय म्हणलं ह्यांच्यामुळं. त्या बाईला बोलून घेतलं. म्हणले नाही नाही, मी माझ्यामुळं नाही झालं असं तसं. मग पोलिसांची माहिती आहे चौकशी पद्धत पद्धतशीर केली. ठीक आहे म्हणले माझ्यामुळं झालंय, पण माझ्यामुळं झालंय, आता एखादा व्यक्ती काय म्हणून, ठीक आहे बाबा झालं, माझ्याकडून चुकी झाली, मी आता जाते, माझ्याकडून झाली चुकी, एकदा मला माफ करा, मी येते घरी. म्हणले नाहीच यायचं मला. नाही म्हणले नाही नाही. ह्याला म्हणलं पोलिसांसमोर नाही का
लय असं वेगळंच ह्याच्यात. म्हणलं हे अशी का वागते आणि विचित्र वागणं बरं का. नाही येणार मी तुमच्याकडे राहणारच नाही, असंच नाही तसंच नाही. ठीक आहे. पोलिसांना डायरेक्ट म्हणलं जर उद्या परवा हिला काय झालं ती जबाबदारी आम्ही नाही घेणार. ते आमच्यापाशी आहे, आम्ही जबाबदारी घेऊ शकतो. आणि त्याच दिवशी त्या मामा मामा वगैरे आहे ना त्यांना सगळ्यांना फोन लावला. म्हणलं असं असं झालंय. ती गेलेली आणि पोलिसांसमोर असं असं बोललेली ती. मग तुमचं काय असेल तिला कॉन्टॅक्ट करा आणि विचारा काय झाले काय नाही. मामा म्हणला जाऊ दे मी बघतो काय झाले आणि तुला फोन करतो. ठीक आहे म्हणलं. मग गेल्याच्या नंतर मी म्हणलं वडिलांना म्हणलं तुम्ही जावा घरी. भावाला म्हणलं तू थांब, आपण दोघं थांबू म्हणलं. वडील आणि बहीण गेले. मग आम्ही भाऊन मी थोडस पुढे गेलो, चौकीच्या पुढे आलं तर टर्निंग नाही का तिथे येऊन थांबलो. थांबल्याच्या नंतर आम्हाला हे बघायचं होतं की कोणत्या दिशेला जाणार आहे. हातात बॅग बिग होती. म्हणलं कोणत्या दिशेला जाणार आहे हे बघायचं आपल्याला. बसली तिथं तिला दिसलं आम्ही, म्हणजे तिने पाहिलं नाही का आम्ही एवढे याला थांबून पण, म्हणजे तिची नजर बघा मग आपलं कोण दिसतंय का हे नाही का. ती एक म्हणजे समोर फक्त एक लक्झरी आली नाही का, लक्झरी बस. त्याच्यानंतर ती थांबली आणि गेली लक्झरी बस. तिथं ही बसतात ना लोक. गेल्याच्या नंतर बघतो डायरेक्ट गायब, म्हणजे रिक्षा बिक्षाने गेली असतात डायरेक्ट. गेल्याच्या नंतर झालं तो सीन. म्हणलं जाऊ दे आता द्या सोडून. मग मी म्हणलं आता सगळी जिम्मेदारी माझ्यावर. वडील पण त्याच्यात खचले. बरोबर. बायको निघून गेली हे नाही का. मग ते जास्तच ड्रिंक करायला लागले नाही का. मग करत 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 कस तरी म्हणलं आता सगळी माझ्यावर जिम्मेदारी आली. मी तिथं कामाला जायचो. तिथून यायचं. तिथं काहीतरी मला 15-16 हजार रुपये पेमेंट होता. मग जाऊन मग बहिणीचं शिक्षण वगैरे नाही का, घरात राशन वगैरे हे. मग तेव्हा आमची परिस्थिती ना लय म्हणजे विकट होत गेली. विकट झाली. नंतर पडलं लॉकडाऊन. 17-19 लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्याच्या नंतर म्हणलं आता आपलं काम तर झालं बंद. म्हणलं करायचं काय. मग मित्रांनी मिळून ठरवलं की भाजीपाला चालू करू. आणि भाजीपाला करता करता आपलं दिग रोडला एक डेअरी, तिथं दूध टाकायचं काम घेतलं. मग लॉकडाऊन मध्ये झालं ना, भाजी पण घरी येते बरोबर. आणि दूध पण आहे. मग काम पण होतं, पैसे पण येतात. बरोबर. मग अख्खं लॉकडाऊन त्याच्यामध्ये काढलं. भाजी ऐकण्यात ते दूध हे करणं. ते झाल्याच्या नंतर लॉकडाऊन कसं गेलं. वडील पण घरीच असायचे. तोपर्यंत काय कॉन्टॅक्टच नाही. जवळ आहे ना. आत्ता कॉन्टॅक्ट कधी झाला, आत्ता माझ्या लग्नाच्या आहे ना 15 दिवस आधी मी होतो. म्हणजे आता माझं लग्न 2 जूनला. मग 2 जूनला नंतर माझी तयारी चालू होती ना, काही हे पत्रिका वगैरे हे ते. मी माझ्या गणगणित आणि मी तेव्हा कामाला जायचो. म्हणजे लग्न आहे ना 5-6 दिवसा असेल तेव्हा मी सुट्ट्या घेतल्यात. मग मी आपलं कामावरून यायचं आणि मग ते पत्रिका इकडे वाट तिकडे वाट हे कर. ते झाल्याच्या नंतर माझ्या मावशीच्या मुलीचा फोन. ती इथंच राहते येरावड्यामध्ये. तिने मला कॉन्टॅक्ट केला अचानक मध्ये. मला असं वाटलं ते विचारत असं नाही का कुठे लग्न आहे काय. त्याला बोललं बोल ना. मग तिने हे नाही, ती डायरेक्ट म्हणली तू कुठं असेल ना तिथून लवकर आहे आपलं येरवड्याच्या बस स्टॉपला. म्हणलं अरे झालं काय. म्हणले ऐक तू लवकर आहे म्हणली, तुला आल्यावर सगळं सांगते. मी पण घाबरलो. ह्याला म्हणलं असं काय झालंय. म्हणलं एवढी एखादा माणूस घाबरतच ना. ह्याला म्हणलं तू असं सांगते. आता मी सांगतोय तुम्हाला काही झालं तरी नाही का, आपण एखाद्या मित्राला कसं म्हणतो हे लवकर हे रे. मग मित्र काय विचारतो भांडण पिंड झाले असं ना, आपण जाऊया तसं. म्हणलं काहीतरी झालं असेल बाबा चल. एक बाबा म्हणून माझा मित्र आहे, त्याला फोन केला. अरे म्हणलं कुठे. म्हणलं घरी. म्हणलं लवकरात लवकर आहे ना माझ्या घराची इथे. म्हणलं आला घराची इथं. तो आवरून बिवरून आला. त्याला म्हणलं डायरेक्ट गाडी आहे ना इकडे वेगळे म्हणलं येरावड्यात. डायरेक्ट गेलो आम्ही येरावड्यात गेल्याच्या नंतर नाही का तिच्या फोन. अरे कुठे म्हणलं आलोय रस्त्यात आहे. तिने मला नाही इथून भोसरीतून निघल्यापासून आहे ना नाही म्हटलं तरी तिने 50 फोन केले. बापरे. लवकर आहे. आणि मी म्हणलं एवढे फोन करते. म्हणलं 50 फोन काय सोपे आहे का. बरोबर. मी म्हणलं काहीतरी झालंय. म्हणलं
माझी मामाची आई आहे म्हणलं, ती तरी वारली असेल, नाही तर काहीतरी झालं असेल, नाही तर हिलाच काहीतरी हिचा नवरा वगैरे काहीतरी झालं असेल. ठीक आहे म्हणलं. गेलो. गेल्याच्या नंतर ते बस स्टॉपलाच, आता एवढे दिवस झाले आपण तर ओळखणार ना. हा? आता ते जन्म दिलेले आहे, आपण काय तिला बरं हा. हे केलंय. ती बस स्टॉपच्या बरोबर ह्या साईडला बसली होती कोपऱ्यात. तिच्यासोबत एक माणूस होता. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला असं जाणवलं ना, वेगळा भास झाला डायरेक्ट. असं नाही का, ह्याला ही म्हणजे वेगळीच दिसते ते. ते आता एखादा तांत्रिक बिंत्रिक असतो, आपण त्याच्याकडे बघितलं आपल्याला कसं जाणवतं हो, ना, वेगळंच काहीतरी जाणवतं. अरे हे पॉवरफुल आहे. हं. गेल्याच्या नंतर तिथं बसली होती, मी लक्ष नाही दिलं. ती बहीण तिथं थांबली होती. म्हणलं काय झालं एवढे फोन केले? म्हणले तुला माहिती आहे कोण आलंय? म्हणलं कोण आलंय? ते म्हणले बघ कोण बसले. बघितलं? म्हणलं कुठं गावली? नाही का? कुठं गावली? म्हणलं असं आणि तसं बोलायला लागले. मग त्या मावशीच्या पोरीला ती ओळखती, पण ती मला नाही ओळखत. अरे बापरे! काय म्हणली मग त्यावेळेस ती? मावशीच्या पोरीने विचारलं ना, तेव्हा म्हणजे ते बीबी म्हणायचे नाही का? तिने विचारलं, बीबी आत्या म्हणली हो स्वप्नील आलाय. माझा पोरगा नाहीच म्हणली हा. आणि दाढी बिडी आले म्हटलं थोडस हेच होतं ना. हा. पण कस काय मी एवढंच काय हा. एवढं तर नाही ना हे करू. बरोबर. म्हणलं नाही का, म्हणली अरे स्वप्नील आहे. म्हणली नाही ह्यो माझा पोरगाच नाही. तिने एकच रट, हे पोरगाच नाही माझा. नाही म्हणल्यावर नाहीच. त्यासोबत एक माणूस होता ना, मोठाच होता, काळ्याला होता नाही का. आणि नंतर मी शोध घेतला तो कुठाला होता काय होता ते सांगतो नंतर. मग ते तिथून म्हटलं हे गावली म्हणलं, जाऊ दे म्हणलं हे नाही काय. मग ती म्हणली तू माझा पोरगा आहे ना, मला डायरेक्ट म्हणली बरं का, तू माझा पोरगा आहे का? म्हणलं हा. म्हणली पाय दाखव. पाय कस काय बघ एखादं हा, आता तोंडावून ओळख, पायाला कोण बघणार आहे का? पायाला काय चिन्ह नाही काय नाही काय, कोण वेळ नाही काय. म्हणली पाय बघू. आणि झालं असं कालांतराने की तिने जिथं म्हणजे आधी तिथं खालीच बसली होती, बस स्टॉपचा जे कोपरा असतो ना त्याच्या खालीच बसली होती ती. त्या बाकड्यावर पण नाही बसली बरं का, खाली. आणि ती म्हणली तू माझा पोरगा आहे का? म्हणलं हा. मग ती मावशीची पोरगी गेली, तिला कामाला उशीर होत होता, ती गेली. म्हणली इथं पाय ठेवून दाखव. पाय घेतला असा हातात घेतला नाही का, हाताला डावात पाय होता, हाताला घेतला, बघितला असं लावून घेऊन नाही का, हात बोट बीट काय करतात ते आपल्याला काय माहिती. हे जादू टोण्यामधलं आपल्याला काय माहितीच नाही, हा. अनुभव नाही कसल्या गोष्टीचा, काय नाही काय नाही. काहीतरी तोंडात हे करत होती. बरोबर. हा, आम्ही बघितलं ते. ठीक आहे म्हणलं काहीतरी येड लागलं असं म्हणून करत असत. नंतर पाय तिने जमिनीवर ठेवला. जमिनीवर ठेवल्याच्या नंतर मग मी म्हणलं, मग माती भीती लागली माझ्या पायाला, मी अशी झटकले आणि मग बोटात घातलं. मग तिने काय केलं, ती जी माती होती का जी मी झटकली आणि त्या मातीत माती मिक्स झाली, तिने तिथं हात फिरवला. काय म्हणले हे आपल्याला माहिती नाही. ती माती तिने घेतली, कारण की मी नंतर म्हणलं हिला चौकीत न्यावं नाही का, की ही अशी अशी आली. आणि तो माणूस डायरेक्ट म्हणला की हिला घेऊन जा म्हणला, ही मला गावली कुठं, कराड कराड नाही का हा. तिकडं. म्हणलं हिला सांभाळू नाही शकत. मला तवा डाऊट आला. म्हणला हिला जर घरी नेलं तर आपला अख्खा परपंच उद्ध्वस्त आहे. कारण की लग्नाचं ही टाइम. बरोबर. जर अशा सिच्युएशनला मी हिला घेऊन गेलो, काय ना काय होणार म्हणजे होणार. मग तो माणूस म्हणला की कराडला भेटले, मग त्यांनी तिथपर्यंत कसं कॉन्टॅक्ट केलं तुमच्या बहिणीपर्यंत? मी सांगतोय काय, तिला डायरेक्ट ती आठवती, म्हणजे ती आधी तिच्या घरी जात होती ना. अच्छा. हा, हा. ती तिला ओळखती. म्हणजे ती घेऊन आली असेल त्या माणसाला तिकडं का? नाही नाही, ती माणूस घेऊन आला. ते आता आपण काय एवढं बालिश नाही हा. की आपल्याला लगेच कळतं कोण किती का खरं बोलतं आणि खोटं बोलतं. मी डायरेक्ट ओळखलं. हा, तो म्हणला ना की मला कराडला गावली असं आणि तसं, आणि त्याने मावशीच्या मग हे म्हणलं की तुला तुझ्या बहिणीची पोरगी आठवती, पोरगा नाही आठवत. नाही नाही, तिच्या गल्ली बोळ आठवतात, पण तिचं घर आठवतंय. तिच्या घरी गेली होती डायरेक्ट. अच्छा. ती कामा होती घरी गेली होती, तिच्या पोरी होत्या. मग ते घाबरणारच ना, ते एका माणसाला घेऊन गेले, मग घाबरणार. आणि त्या पोरीला आणला नव्हत्या,
त्यांना माहिती होतं काका कोण आहे, पण हे वेगळंच हे माणूस होता ना. मग त्यांनी मम्मीला फोन केला त्याच्या. मग ती गेली. ती गेल्याच्या नंतर मग तिला घेऊन आली रस्त्याला. मग रस्त्याला घेऊन आल्याच्या नंतर तिने नाही का हे झालं विचारलं. मग तिने म्हणली नाही का हे ओळखलं नाही. मग मी लगेच समजून घेतलं की ही खोटं बोलती. हिला फक्त आता आपल्या घरात यायचंय. एंट्री यायचंय. तर ती असं काहीतरी करणार. डायरेक्ट तिथून उचलली. तिने काय केलं काय माहिती नाही. तिथं बसली. तिला पाणी वगैरे आणून दिलं. वडापाव आणून दिला माझ्या मित्राला. त्याला म्हणलं वडापाव घेऊन ये. भूक लागली असेल दे. पाणी बिणी आणून दिल्यानंतर दिलं. पिली बिली. पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. ती काय करते काय नाही. त्याच जागेवर बसून होती बरं का ती. तिला म्हणलं आणि एकच रट लावत होती. काळूबाईला जायचे, काळूबाईला जायचे. तिकडं माझे हे तिकडं जायचे. म्हणलं आता काय नाही. त्या माणसाला आणि तिला म्हणलं मग मी मित्राला सांगितलं म्हणलं या दोघांना रिक्षात बसवायचं डायरेक्ट भोसरीच्या चौकीत न्यायचं. प्लॅन केला आम्ही. म्हणलं त्यांना म्हणलं काळूबाईला जायचे. त्या रिक्षावाल्याला पण आधीच मॅनेज केला. त्याला म्हणलं बघ त्यांच्यासमोर एकच म्हणायचं की काळूबाईला चाललोय. मग त्याला म्हणलं माझ्या मित्राला मागच होता ना. त्याला म्हणलं फक्त त्याला हात कर आणि आपल्या इथं जवळ येऊन थांबव. तो आला बिचारा थांबला. म्हणला कुठं जायचे. म्हणलं काळूबाईला जायचे. किती घेतो. लागेन 1,500 रुपये. ठीक आहे म्हणलं घे चल म्हणलं. पण तरी याय ना ती. नाही मला नाही यायचं. मी माझी जाईन. मी माझी जाईन. अंग बिंग झटकायचे नाही का. कसं तरी फेक केलं. तिला बसवलं गाडीत आणि डायरेक्ट भोसरीच्या चौकीत आणलं. तर दोघांना पण. दोघांना आल्याच्या नंतर मग तिथं विचारलं. विचारल्याच्या नंतर नाही का तुम्ही कोण आहे. ही मुलगा आहे तुमचा असं तसं. कारण की पोलीस आता पहिल्यांदा पण असं झालं. बरोबर. पहिल्यांदा ती तशी म्हणली होती. मग पोलिस म्हणले कशाला घेऊन यायचं. मला बघा हे माणूस घेऊन आलाय तिला. काय काय तिला बरं वाईट झालं तर हे ह्यो आता जिम्मेदार आहे. ते झाल्याच्या नंतर पोलिस म्हणले ठेवा तुमच्याकडं. म्हणले कशाला जाऊन देता. मला हो का म्हणलं साहेब माझ्या घरात लग्न आहे. मी म्हणलं हिला नाही घेऊ जाऊन शकत. कारण की मग आता कुठंतरी हे व्यवस्थित झालंय. होत चाललं होतं. हा तर मी नाही नेणार म्हटलं नाही का. अरे नेम तो पोलीस मला समजायला लागला. अरे दे बाबा ने. अहो साहेब म्हणलं नको. मग असं टाळाटाळ करत करत मी त्यांना आहे ना म्हणलं हा ठीक आहे आलो नाही का. आपलं माहितीये आलो म्हणलं की डायरेक्ट फरी. आणि मी म्हणजे तिथे गेलो सगळं दाखवल्याच्या नंतर मी डायरेक्ट बाहेर येऊन थांबलो. म्हणलं मग ते पोलिस म्हणले थांबा तवर बाहेर थांबून म्हणले तुमचा मुलगा येईल तर घेऊन जा. त्या पोलिसांनी मला आहे ना 10 फोन केले. अरे ये ना बाबा त्यांना घेऊन जा ना. हा आलो आलो म्हणलं इथे बोचरी ते असं करत त्याला असं सांगितलं. मग अक्षर शेवटीला नाही नेलं. मग ते दोघं तिथंच बसले. बसल्याच्या नंतर कुठे गेले काही कळलंच नाही. झाल्याच्या नंतर शोध घेतला आम्ही नाही का. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर म्हणलं तो माणूस कोण होता काय होतं. मग त्याच्यानंतर कळलं की तो माणूस शिरोळा नाही का आपल्या शिरोळच्या पुढचं ते नागपंचमी जोरात होती तिथला होता तो. पण त्याच्या घरच्यांचे फोन व्हायचे नाही का की हे असं करतात. मला त्या घरच्यांनी फोन केला की हा कोणाचा नंबर आहे. म्हणलं हा स्वप्नील भालेरावचा नंबर आहे. कुठून बोलताय. म्हणलं भोसरीवरून बोलतोय. म्हणले तुमची मम्मी असं असं करते. काय करते म्हणजे. म्हणजे असंच एखाद्या वेळी नाही का आपण आता पैसे घ्यायचे. हा तुम्ही ह्यांचं काय करणार आहे नाही का असं. अच्छा देवदोरी. काळी जादव हे ते नाही का. ते झाल्याच्या नंतर म्हणलं मग त्यांनी मला सांगितलं डिटेलमध्ये की माझा नवरा आणि हे मिळून आहे ना हे असे करते ते. अच्छा. आणि ह्यांनी ह्याच्यामध्ये 5 ते 6 वर्ष घालवलं. मग एखाद्या माणसाने त्याच्यामध्ये 5 ते 6 वर्ष घालवलं मध्ये तो माणूस काय सोपा आहे का. बरोबर. आणि त्याला मी घरात घेतलं मग काय होईल. बरोबर. हा तो का नाही असं करायचं. मग त्याच्यानंतर लग्न बिग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर लय तर लय ना मी 2 महिनेच नीट राहिलो असं. पहिले लग्न झाल्याच्या नंतर 2 महिने झाले म्हणजे 2 महिन्याला काय 3-4 दिवस असेल. अचानक मध्ये मी झोपलो नाही का. जे आता कामावून आलो तेव्हा फर्स्ट शिपला होतो. लग्न झालं होतं. म्हणलं थोडे दिवस फर्स्ट शिप करावं नंतर नाईट घ्यावं म्हणलं. आल्याच्या नंतर झोपलो. जेवण करून झोपलो. पहिली ती रात्र 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर
मला झोपच लागणार. आणि आमची विंडो ओपनच असायची, जाळीची लावायचो आणि लाईट बंद, झोपायचो. आणि पलीकडच्या घरात वडील झोपायचे. मग मी उघडले नाही का, खिडकी बिडकी हे झाली, उघडले. म्हटलं काय याला पाऊस येतोय का काय म्हटलं. म्हटलं नाही, ते खाली एसी लावतं आमचे पलीकडच्या शेजारी बिल्डिंग आहे, तिथे एसी, त्याचा आवाज येत होता. म्हटलं पाऊस बिऊस येतोय का, ते पण नाही झालं. परत खिडकी लावली, परत झोपलो. झोपल्याच्या नंतर आपण एखादा माणूस असं खिडकीतून कसं वाकून बघतं, हा. आणि मी असं फोन घेतलाय ना का, फोन घेऊन म्हटलं आता थोडं झोप नाही लागत तर असं करून गेलं डायरेक्ट वाकून. हा. आणि दुसऱ्या मजल्यावर कोण वाकवणार आहे, पलीकडच्या साईडने काहीच नाही, मध्ये असं शेड आहे, त्याच्यावर कोण चढणार म्हणजे आहे जसं एवढ्या. आपण डोकवतो तसं डोकून हा, गेलं. दरवाज्यातून आपण कसं असं डोकवतो तसं डोकून गेलं. म्हणलं काय नेमकं, म्हणलं काहीतरी असं, जाऊ दे, झोपलो. परत मोबाईल बघता बघता परत एकदा झालं. आणि ते घडायचं कधी माहिती का, 12 वाजल्याच्या नंतर. म्हणजे 12ला 1 सेकंद जरा राहिला तरी दिसतो, 12 वाजले की झालं चालू ते. मग पहिल्यांदा दिवस असं झालं. म्हणलं काय नेमकं बघावं तरी नाही का. म्हणलं ठीक आहे, झोपत नाही म्हणून जागे राहिलो नाही का. तर दोनदा झालं बरं का तसं, त्यानंतर नाही झालं. अख्खी रात्र जागून काढली, मोबाईल बघत, रील्स बघत बघत. मला जाऊ दे ना, झोपत लागणार. सकाळी मग तसंच गेलो कामाला, झोप नव्हती झाली. मग आलो परत दुपारी आल्याच्या नंतर घरी आल्यावर 2 वाजता झोपलो, जेवण बिवण केलं, झोपल्याच्या नंतर मग संध्याकाळ झाली. संध्याकाळी जेवायला बिवायला उठावलं बायकोने, जेवलो बिवलो आणि झोपलो. करेक्ट 12 वाजून 1 मिनिटांनी परत तेच. आणि पहिल्या दिवशी काय झालं, फक्त असं डोकवायचं, नंतर असं डायरेक्ट उभाच राहायची. बाई होती, डायरेक्ट बाई. कशी होती दिसायला वगैरे? असं इथून तर काय बघितलं नाही, अशी केस आहे ना एवढी विचित्र होती. आपण म्हणतो ना बाईची केस अशी असतात, पण तिची आहे ना, आपण एखादा फॅन लावला केस कशी उडतात. हा, पुंचका होता तसा. हा, ती केस आहे ना हवेत हवेत तरंगायचे बर का. आणि तिचा चेहरा एवढा भयानक होता, तो चेहरा आहे ना मी अजूनपर्यंत नाही विसरत. एवढा भयानक म्हणजे एवढा भयानक ना, बघितलं. आणि मी असा आहे की भेदभीत नाही. आता मुलांचं तर तुम्हाला माहितीच असतं, हा. हे काय भूतभीत नसतं तसलं काय नाही. आणि मग ते पहिलं ते डोक्यात आलं, हे चल भूतभीत काय नसतं ना, असलं काय नाही. ते झाल्याच्या नंतर म्हणलं काय रे, म्हणलं कोणतरी असं नाही का. बघितलं, डायरेक्ट गायब. जेव्हा ती जाळीची खिडकी उघडली का, डायरेक्ट गायब. जाळीची लावली परत नाही का. म्हणलं नेमकं काय येत का. रात्रभर मी तसंच नाही का. झाला आला 3रा दिवस. माझी बायको म्हणते तुम्ही काय करता रात्रीचं, झोपत नाही. विचारणार ना, तर साहजिक आहे कोणी पण, काय करता तुम्ही, झोपत नाही, काय नाही, काय चाललंय. म्हटलं काय नाही, काय असं ते मच्छर चावतात ना, त्यामुळे मी ते हे करतो. ठीक आहे चाललंय. तिला खोटं बोललो. झाला 3रा दिवस, आला 4था दिवस. 4थ्या दिवशी एवढं भयानक ना, ती 12 वाजले, 12:30-1च्या दरम्यान खिडकी उघडली ना, तरी समोरच दिसायची, गायब नाही, काय नाही. आपण एखाद्याकडे कसं खुन्नसनी बघतोय, रागाने एकदम. रागाने, एकदम भयंकर राग. ज्या दिवशी मी त्या डोळ्यात बघितलं ना, त्या दिवसापासून मी डायरेक्ट माझं काम बंद, इन्कम बंद, आणि माझी त्या दिवशीपासून दळिंद्री चालू. मला कामाला जाऊशी वाटत नाही, काय नाही. ते तिच्या डोळ्यात बघितलं बरं का मी, फर्स्ट टाइम मी असं बघितलं, नाही तर मी कधीच बघितलं ना. आणि त्या दिवसापासून मी मेंटली वागायला लागलो नाही का. मेंटल डिस्टर्ब. हा, मी काय करण मलाच माहिती नसतं, काय करतोय काय नाही. मी अक्षरशः आहे ना, जेवत नव्हतं दिवसभर, चहा पितो. आणि माणसाचा चहा प्यायचा टाइम काय, किती वाजता पितो आपण, 7 वाजता, 7, 6:30, सकाळी 8-9, रात्रीच्या 2-2:30 वाजता चहा प्यायचो मी. बापरे. बायको म्हणली ह्याला झालंय तरी काय, ह्याला हा, हे अशा अचानक मध्ये असे वागायला लागले. आणि ती एक अशी चांगली बरं का, की तिने साथ दिली.
चालू राहिली कंटिन्यू. कुणाला सांगायचं, मग सांगू पण कुणाला शकत ना. मग असं चालू राहिलं, कंटिन्यू चालू राहिलं. झाला 1 महिना झाला तरी हेच चालू. ना कामाला, ना काम, ना धंदा, ना काय. वडील जायचे तेवढेच. म्हणलं आता काय करायचं, काय करायचं. म्हणलं बघू आता नाही का. जे रात्री घडायचं ना ते मला सकाळी काहीच लक्षात नव्हतं. आणि सकाळी मी आहे ना फक्त लय तर लय किती मिनिटं माहितीये का, म्हणजे तास, 1 ते 2 तास नॉर्मल वागत असत. म्हणजे नाही का आपण कसं बोलतोय, हा, हा काय नॉर्मली. हा. पण त्या 1-2 तासाच्या नंतर सकाळी 6 वाजता ते व्हायचं. परत दुपारी 12च्या नंतर जे चालू व्हायचं ना मला, भयंकर वागणं. जेवण बिवण नव्हतं करत. तब्येत माझी लय म्हणजे नाही उतरली होती. आता थोडी हे झाली, तब्येत बिब्येत उतरली. म्हणलं आता काय करायचं म्हणलं नाही का. माझ्या बायको तर असं झालं, सलग 2 महिने झाले कंप्लीट झाले. 3रा महिना गेला. मग ते 3ऱ्या महिन्यात तिलेच हे व्हायला लागलं नाही का. ते असं जाणून द्यायचं, मी जर हे खोललं की डायरेक्ट हिथून आतमध्ये घुसल. त्या निमित्ताने मी बाथरूमला पण नव्हतं जात. म्हणजे हे दरवाजा उघडला तर हिथून येईन. आणि मला 100% गॅरंटी आहे की ती हेच बघत होती की मी कधी येणार रात्रीचा दरवाजा उघडतोय. कारण की मला एक समोर एकचा दरवाजा आहे आतमध्ये येण्यासाठी, आणि गॅलरी एक आहे. म्हणलं हे दरवाजा उघडला तरी हे दरवाजा म्हणलं उघडायचंच नाही. जागेवर बसायचो मी, आणि असं बसायचो ना, असं मांडी घालून, असं नाही का, असं माणूस कसं भीतो तसं बसायचो घाबरून एकदम. घाबरून. माझ्या बायको म्हणायची ह्याला काय झालंय नेमकं नाही का, हे असे तर नव्हते करत. मग आताच काय झालंय, एवढे दिवस झाले म्हणले ह्याला दवाखान्यात दाखव. दवाखान्यात नेलं, ते म्हणे काहीच नाही झालं. कुठं ताप वगैरे आल्यावर तर समजतं ना, काहीच नाही. माझ्या बहिणी म्हणायला लागल्या नाटक करतोय. माझी मोठी बहीण आहे, चुलत बहीण, म्हणले काहीतरी नाटक करते म्हणले. मग नंतर तिला पण कळत गेलं थोडं की हे बाहेरच झालंय म्हणून. चाललं. मग माझ्या बहिणीने काय केलं, मग माझ्या बायकोने सांगितलं, झाले कंप्लीट 4 महिने. आणि ते मला असं जाणवायचं ना की तो डायरेक्ट आतमध्ये यायचा. आधी खिडकीच्या बाहेर होतं, मला असं वाटायचं ह्या दरवाज्यातून येईल, मागच्या नाही तर ह्या दरवाज्यातून येईल. नंतर असं जाणवायला लागलं ना की ते आपण असं बसलो ना, डायरेक्ट समोरच, एकदम जवळ जाणवायला जवळच. आयला म्हणलं हे नेमकं बाहेर तर होतं, पहिल्या महिन्यात बाहेर होतं, 2ऱ्या महिन्यात बाहेर, डायरेक्ट 3ऱ्या महिन्यात डायरेक्ट घरात आलंय. म्हणलं नाही आपला जीव जावा, आपण झोपलं, काय केलं, झालं संपलं म्हणलं आपलं. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे. ते झालं, चाललंय. मग नंतर माझ्या बहिणीला सांगितलं माझ्या बायकोने, हे असं असं झालंय म्हणून. कंप्लीट 4 महिने झाल्या. आणि मला आहे ना साधं उठता पण येत नव्हतं, उठायचं नाही, काहीच नाही. शरीर म्हणजे एक गळून पडलो. गळून, खाणं नाही, फक्त चहा. आणि रात्रीचा चहा प्यायचो किती, 1-1:30च्या सवय, 2-2:30च्या दरम्यान. चहा पिऊन काय होतं, किती वेळ हे होणार. बरोबर. नुसतं हे जाऊन आजारी मी आहे, मला जाणवतोय आजारी आहे, पण दवाखान्यात गेला तो म्हणायचं काय नाही झालं, सगळं नॉर्मल, काहीच नाही, काहीच त्रास पण नाही. जेवण वगैरे जात नसेल त्याच्यावर पण काहीतरी बोलले असतील ना डॉक्टर. हा, त्यांना विचारलं मी, जेवण म्हणले होतं कधी तर नाही काय. ठीक आहे म्हणलं. तेव्हापासून माझी बायको जेवण द्यायला लागली नाही का. म्हणले नाही काही झालं तरी संपवच. मी आधी आहे ना 6-6 चपात्या खायचो, 6, 7, 8. अर्धी चपाती खायचो फक्त, अर्धी. त्याच्यावर मला जेवणच जात नव्हतं. आता काय करायचं म्हणलं, हे तर सगळं बघून आलो. माझ्या बहिणीने म्हणली की ते बारामतीला एक हाय बघणार, दाजीने फोन केला, म्हणले त्यांना घेऊन या. मी डायरेक्ट नाही जायचं म्हणलं, जायचंच नाही म्हणलं, काही होऊ दे, नाही जाणार, मी येणारच नाही, तुम्ही तुमचं जावा. आज जायचं, मी एवढा तमाशा घातला ना, नाही जायचं म्हणलं, मी येणारच नाही म्हणलं, तुम्हाला जे करायचे ते करा. पहिली गोष्ट पैशाची तंगी, सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का, असं दळींद्री कशी माग लागते, सेम तसं झालं. मी त्यांना हट्टच केला, माझे वडील, माय बायको, चल, नाही म्हणलं, नाही जायचं.
आणि 7 वाजता पुन्हा स्टेशनवरून गाडी असते. एकदा हुकली की नंतर बारामतीला गाडीच नाही. बरोबर. म्हणली बसने जायचं. नाही म्हणलं मी येणारच नाही. असंच हट्ट धरला. 5-6 दिवस झाले मी गेलोच नाही. काय माहिती मला असं जर नाव काढलं ना तिथं जायचं म्हणून असं हेच होत नाही. नाही जायचं म्हणलं. जायचंच नाही. मी एवढं भांडायचो ना घरच्यांना, जायचंच नाही म्हणलं. ते झाल्याच्या नंतर म्हणलं जा नाही का मला कसं तरी त्यांनी काय आता तिकडून काय केलं असं त्यांनी गेलो बा कसं तरी. तरी मला आहे ना असं नर्वस वाटत होतं. जसं रेल्वेमध्ये बसलो ना एकदम असं नर्वस लांब चाललोय एखाद्या नाही का गोष्टीपासून आपण लांब चाललोय. हा. म्हणलं असं का आणि मी माझ्या विचारामध्येच कोणाचं बोलणं नाही काय नाही. माझे वडील बसलेत रेल्वेमध्ये इथं शेजारी, इथं बायको बसली, इथं मी बसलोय. आणि माझ्या डोक्यात काय चाललंय, इकडे ह्यांचं काय चाललंय हे मला बोलते ते. पण मी ऐकत नाही. माझं काहीतरी वेगळंच चाललंय. वेगळ्याच झोन मध्ये. हा वेगळ्याच झोन मध्ये. लोकांचं काय चाललंय, इथं काय आलंय काय. आणि असं झालं अक्षयचं की असं माझी बायको काय बोलली ना की मी डायरेक्ट त्या धावून जायचो. डायरेक्ट धावून जायचो तिच्यावर. म्हणले असं काय करतात नाही का. म्हणली आता काहीच नाही. शांत आता इथपर्यंत एवढं आलोय. त्यांना डायरेक्ट घेऊन जाऊ म्हणजे जाऊ. बारामती स्टेशनला उतरलो. उतरल्याच्या नंतर मी काय करावं डायरेक्ट त्या दोघांसोबत भांडण करायला चालू. म्हणले काय काय आणि मी कधी वडिलांना असं बोलत नाही पण एखादा राग आला तर बोलतो. पण त्या दिवशी एवढं बोललो बायकोला पण लय बोललो. लय काय काय बोललो ते. आणि कधी मी आतापर्यंत आहे ना सासू सासऱ्यांना उलट पालट कधीच बोललो नाही. त्या दिवशी पण लय बोललो सासू सासऱ्यांना पण. गेलो तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मग त्यांनी बसावलं. बसवल्याच्या नंतर म्हणला जे पण आहे ना आधीच म्हणजे दारातच त्यांनी गेट आहे असं बाहेर दारातच त्यांनी गोमूत्र वगैरे शिपडलं. त्यानंतर घरात घेतलं. घरात घेतल्याच्या नंतर डायरेक्ट कुठं बसावलं नाही. डायरेक्ट देवघरात. देवघरात नेलं बसावलं तिथं. बस म्हणले. बसलो. त्यांची इथं काळूबाई आहे. बसलो. बसल्याच्या नंतर मला असं जाणवायला लागलं ना की कुठंतरी मी थोडासा मला अशक्तपणा आलाय ना का. म्हणजे नाही का थोडस विकनेस. मग मी म्हणलं थोडस विकनेस आलाय. ते म्हणले थांब. चहा म्हणजे त्यांच्या बायकोला सांगितलं त्यांनी चहा करायला. चहा वगैरे आणला. त्यांच्या समोर वाचवलं मला. असं देवारा होता. ते इथं बसले होते. मी त्यांच्या समोर असं देवीकडे तोंड करून चहा समोर ठेवला माझ्या. काहीतरी बोलले असते. चहा पी म्हणले. ठीक आहे म्हणलं. चहा वगैरे पिलो. म्हणलं काय होते म्हणलं असं. आणि मी तिथं गेल्याच्या नंतर नॉर्मल झालो बरं का. जसं मी तिथं म्हणजे जिथं टाइम गेला ना माझा तसं नॉर्मल होत गेलो. बसल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काय होते. म्हणलं असं होते म्हणलं स्वप्नात असं दिसतंय आणि रियालिटी मध्ये पण दिसलंय म्हणलं. आणि मी एवढे दिवस झालो काही झोपलो नाही म्हणलं. आणि डोळे हे माझे ना आतमध्ये गेले होते. काळा काळा पडला. काळे हे अख्खे काळे झाले होते. तर हे तोंड आहे ना अख्खं बारीक झालं होतं. हे अंग थोडं बारीक झालं होतं. नंतर म्हणलं ते सांगितलं ठीक आहे म्हणलं थांब. तुला काय आठवत नाही ना. म्हणलं नाही. ठीक आहे. मग बायकोला घेतलं मग शेजारी बसवलं नाही का. ह्या साईडला बसवलं आणि वडिलांना त्या साईडला बसवलं आणि दाजी पलीकडे बसले होते बारक्या बहिणीच्या नावावर. आता म्हणले बघा तुम्हाला दाखवतो मी. त्यांनी मला फक्त एवढंच म्हणले की डोळे झाक. ठीक आहे म्हणलं झाकतो डोळे. डोळे झाकल्याच्या नंतर जे काय घडलं ना माझ्यासोबत मला काहीच माहिती नाही. मी तोंडातून बोलतोय त्यांनी फक्त इथं हात लावला होता. नंतर मी बायकोला विचारलं नाही का की काय झालं होतं नाही का काय केलं होतं का. ते म्हणले तुम्ही सगळं असं म्हणजे तोंडातून बोलला की तुमच्या इथं कपाळाच्या आपले डोळे बंद होते हात ठेवला होता. ते काय बोलत होते ते माहिती नाही. त्याच्यानंतर घरी आले. मी तिथं काहीच बोललो नाही त्यांना. बायकोला काहीच बोललो नाही. त्याच्यानंतर ते झालं बिलं त्यांनी दोरी बिरी बांधली. पण तुम्ही म्हणले ना काहीतरी बडबड केली तिकडे. हा तेच सांगतो ना. मी तिथं नाही विचारलं तिला. अच्छा. हा म्हणलं मग तिथं बसलो त्यांनी दोरी बिरी दिली. नवरात्र होती तेव्हा. नवरात्र होती.
मग दोरी बिरी केली. दोरी बिरी केल्याच्या नंतर आत्ता माग झाली नवरात्रमध्ये गेलो तिकडं. गेल्याच्या नंतर काय झालं, हा गेलो आलो इकडं. दाजींच्या घरी बिरी गेलो, जेवण वगैरे केलं नाही का. केल्याच्या नंतर मग म्हणलं, चला निघा. मग ते दाजीची आई म्हणली आजच्या दिवस राहावं, आजच्या नाही म्हणलं. मग तिकडं कोण नाही, जाऊ दे. तिथून निघलो. संध्याकाळची गाडी होती 5 वाजता बसलो, आलो डायरेक्ट 10 वाजता आलो घरी. आल्याच्या नंतर झोपलो. म्हणजे घरी येऊन टेकलोच होतो, झोपलो वगैरे. म्हणले आता उद्या सकाळी काय कामाला जाऊ नका. म्हणलं अरे लय सुट्ट्या झाल्यात असं तसं. नका जाऊ म्हणले, जवळ बरं नाही वाटत तवर जाऊ नका. ठीक आहे म्हणलं. मग मी ऐकलं, ठीक आहे. सकाळ झाली. मग मी वडील वगैरे गेले कामाला. मग मी विचारलं नाही का, काय झालं नेमकं, काय काय नाही का. त्यांनी हे हात लावल्याच्या नंतर काय. मग ती म्हणली की तुम्ही डायरेक्ट बोलत सांगत होता की समोर कोण आहे. आणि अक्षरशः तुम्ही आता तुम्हाला खोटं वाटत, त्यांनी हात लावल्याच्या नंतर मी जे बोलत होतो ना, मी काय बोललो असं माहितीये का, की माझी आई समोर आहे. बापरे. आई समोर आहे, तिच्या हातात तलवार आहे. आणि ते जे तुम्हाला सांगितलं का ते दिसतंय, ती तिच्या माग आहे. अच्छा. म्हणजे ह्या दोघे आहे नाही का, मला मारायला येतात. आणि मारायला येतात तर ते दिवा बिवा त्यांनी हे केला. मग नंतर म्हणले भिवू नको म्हणले. नंतर ती म्हणली की तुम्ही माग माग सरकत होते नाही का, माग माग येतो. मग म्हणले तुम्ही नाही का सरकला, माग सरकला. घाबरले मग हा घाबरलो नाही का. मग ती म्हणली की तुम्ही आहे ना. मग नंतर त्यांनी तुम्हाला पुढे सरकावलं, तिथंच बस म्हणले, अजिबात जागेवर हलू नको. कारण की काय त्यांचं असं नाही का, काय मंत्र बिंत्र बनत असं आपण त्यात माग पुढे केलं काहीतरी होत असं. ते म्हणले हालू विलू काय नको, काहीच नाही करत म्हणले. ते बसलो तिथंच, हल्लो नाही काय नाही. डायरेक्ट डोळे उघडले म्हणले मधीच. म्हणले असं नको करू, परत डोळे झाक म्हणले. म्हणले हे लय भयानक आहे, तू डोळे झाक म्हणले आता. परत झाकले. झाकल्याच्या नंतर मग दिसायला लागले नाही का. ठीक आहे म्हणले भिवू नको. नंतर त्यांनी दिवा असतो का आपला, तो दिवा आहे ना फक्त असं फिरवला होता माझ्या इथं, असं नाकाच्या इथं नाही का, तोंडाच्या इथं असं असं. आणि अगरबत्ती नंतर फिरवली होती. तर माझी बायको म्हणली की तुमचे शेजारी तुम्ही ज्या देवीला मानता ती देवी होती म्हणली. बापरे. मी सांगतोय असं, म्हणजे त्यांनी विचारलं मला की समोर कोण दिसतंय. म्हणले असं असं दिसतंय. ठीक आहे मला भिवू नको, शेजारी कोण उभं आहे बघ. मी अशी नजर टाकली, डोळे बंदच होते. शेजारी नजर टाकली, डायरेक्ट मला ती देवी दिसली. म्हणले बघ ते किती जरी आले ना तरी तुझ्यापर्यंत येऊ नाही शकत, कारण की ही देवी ही तुझ्या माग आहे, ही तुला काय होऊ देणार आहे. तू तिला मानतो म्हणल्यावर ती तुला काय टच पण होऊन देणार नाही. ते झाल्याच्या नंतर विचारलं, म्हणलं एवढं भयानक झालं का. बाबा ऐकलं. म्हणलं एवढं भयानक. म्हणले हा तुम्ही करतच असे होते. ठीक आहे म्हणलं. नंतर आपलं म्हणले एकदा मांडा देवीला जाऊन या. तिथं बंटी पुजारी म्हणून आहे, पहिलेच आहे आपलं मंदिर चढतो ना तिथंच दुकान आहे. गेलो वरती, भेटलो नाही का त्याला. त्यांना त्यांचं कॉन्टॅक्ट झालं आधीच की असं असं झालंय. त्याने तरी अजून एकदा त्यांचं ते असतं चौरंग, त्याच्यावर गहू बिहू ठेवून नाही का ते बघतात. त्याला सांगितलं असं झालंय. त्याने बघितलं, मला हे लय मोठं आहे मला, आणि हे तुझ्या अंगामध्ये हे करायचं म्हणजे घुसायचा प्रयत्न करत होत आणि तुला संपवायचा प्रयत्न करत होत. म्हणलं हे तर लय भयानक आहे म्हणलं. म्हणले बघ ते जे आहे ना म्हणले, पहिल्यांदा त्याने म्हणजे असं हे नाही, मला त्याने डायरेक्ट सांगितलं बघ जे आहे ना म्हणले, एक बाई आहे म्हणली, आणि बाईने एका आत्माला हे केलंय कंट्रोल, वश नाही का, वश करतात. आणि त्या बाईकडून ती काम करून घेते, म्हणजे ज्या आत्म्याकडून आहे ना ती काम करून घेते. त्यामुळे तुला हे असे असे होतंय म्हणलं. आणि त्यांचा प्लॅन आहे म्हणलं की नाही का तुला हे संपवून टाकायचा. पण तू वाचला. आता त्यांना कसं कळतं हे आपल्याला माहिती नाही. आपण काय त्याच्यामध्ये जास्त डोकं घालत नाही ना, आपल्याला काय त्या संबंध नाही. बरोबर. आपण जायचं फक्त देवीच्या देवळात पाया पाडायचं
आणि मी दर शुक्रवारी आपले भोसरीत काळूबाईचं मंदिर आहे तिथं जाऊन पाय बिया पडतो. लांडेवाडी संपर्क. हा नाही आपली इथं भैरवनाथच मंदिर हा बरोबर. त्या समोरच पाया बिया पडतो. म्हणलं त्या देवीने वाचवलं राव आपल्याला. आता ते मग त्यांनी गेलो, तिला ओटी बिटी केली, आलो, त्याला त्यांच्यासोबत बसलो, बोललो. म्हणलं ह्याच्यावर पर्याय काय मला सांगा. मला पर्याय आहे, मला लय भयंकर आहे. म्हणलं ठीक आहे, तुम्ही करा, म्हणलं काय असेल ते मी देतो नाही का. तेव्हा माझ्याकडे काय 3,000 रुपये होते. तर म्हणला 10,000 रुपये तर लागतात आणि तुम्हाला आजच्या दिवस इथं मुक्काम करावा लागेल. म्हणलं मुक्कामाचं तर नाही, कारण की बायको घरी एकटीच आहे आणि इथं थांबलं म्हणजे नाही का. म्हणलं नंतर कधी केलं तर चालेल का. म्हणले बघ, जेवढ्या लवकर तू करशील तेवढ्या लवकर तू सोडून जाईल म्हणलं ते मागचं जे जे काय सुटल म्हणजे. हा. म्हणलं आता काय करावं, म्हणलं इथून पण अडचण तिथून पण अडचण. म्हणलं बघू आता. तिचं दर्शन घेतलं, म्हणलं काय होईल ते होईल म्हणलं. तिला म्हणलं माझं काय असेल ते बरं कर म्हणलं, नंतर काय असेल ते तुझं करून टाकतो मी. ते झाल्याच्या नंतर आलो घरी. त्याच दिवशी आलो घरी. घरी आल्याच्या नंतर मग प्रसाद बिरसाद होता ते दिला. दिल्याच्या नंतर मला आहे ना काहीतरी 9:30 दरम्यान आला ताप भरून. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य वाटत, जे दोरा बांधला होता का डायरेक्ट आपाप सुटला. तो त्यांनी बांधला होता ना, आपाप सुटला. त्याला काहीच केलं नाही मी, त्याला धक्का लावला ना, त्याला धरला ना, काही आपाप गळून पडला डायरेक्ट. एवढा ताप भयंकर, आग चटके मारते. म्हटलं काय करावं का. बायको बोलली एवढा ताप आलाय, हे झालंय. दवाखान्याची पायरी चढलं की सगळे शांत. असं हात लावलं ना नॉर्मल आहे. आणि मग इथं घरी आल्यावर फुल बॉडी गरम, तापाने. म्हणलं काय करायचं, म्हणलं नाही का. हे म्हणलं हे आता जाणार, म्हणलं 100% घेऊन जाणार आहे आपल्याला, ह्याच्यात तर काही विषयच नाही. म्हणलं हे 100% आपल्याला नेणार म्हणजे नेणार. म्हणलं आता काय करायचं काय करायचं. म्हणलं डायरेक्ट गेलो, काळूबाईला गेलो. 10-12 दिवसांनी गेलो. म्हणलं बघा, त्या डायरेक्ट पुजारीला जाऊन भेटलो. म्हणलं काय करायचं असेल ते नॉर्मली करा म्हणलं, आता नंतर काय असेल ते मी मोठं करतो म्हणलं नाही का. म्हणलं हे बघ म्हणलं, नॉर्मली जरी केलं ना म्हणलं आता, ते म्हणलं ते लगेच तोडून जाईल म्हणलं. कारण की ते दोघींची ताकद आहे म्हणला. एकीची जर असते ना तर ठीक आहे म्हणलं, पण ते दोघी मिळून ताकद लावून हे करता येतं ना. आणि त्यांनी पहिली गोष्ट काय केलं होतं माहिती का, देवीला बांधील केली होती. प्रोटेक्शनच तोडलं होतं. आमच्या घरात देवी आहे ना, तिला बांधील केलं होती. घरातलं वातावरण एकदम भकासलेलं. आता आपण एखाद्याच्या घरात जातो, कसं फ्रेश वातावरण वाटतं ना. कधी पण आमच्या घरात आलं ना, असं भकासल्यागत वाटायचं एकदम नाही का. असं वाटायचं कोणच नाही, काहीच नाही, एकदम भकास, भीती वाटायची. म्हणलं नेमकं चाललंय तरी काय. मग मी त्यांनी सांगितलं बघ, अशा अशा गोष्टी झाल्यात आणि जे तुमच्या घरात मेन आहे ना, म्हणले तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी, त्यांनी सांगितलं बरं का, तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी तुमच्याच एके म्हणजे नाही का घरातले, तिने ना एक वस्तू ठेवली तुमच्या घरात. म्हणलं हे कसं काय शक्य असू शकतं आणि कोण आहे, कोण असणार ते. आणि ते अशी आहे ना व्यक्ती, नाव नाही सांगत कोणाचं. आणि मला डाऊट आला, कारण की माझ्या साखरपुड्याला आहे ना, मी साखरपुडा पण जोरात केला, लग्न पण जोरात केलं. साखरपुड्याला आहे ना मावशी आली होती बाई. मला 100% डाऊट तिच्यावर आला. काही झालं तरी बहीण आहे, कॉन्टॅक्ट तर असणार आहे. बरोबर. हे काही करण्यासाठी हे काही करू शकतात. नंतर म्हणलं डाऊट 100% हे आलाय. म्हणलं पण ठेवलंय कुठं. आमच्या घरात अडचण एवढी, लग्नाचं सामान अजून ठेवलंय कुठं, ठेवलंय तरी कुठं, कुठं शोधायचं. अख्खं घर जरी पालतं घातलं तर ते काय अशी वस्तू एवढंच असलं तरी कुठं कोणत्या कोपऱ्यात लपवतात कळत नाही. काय करायचं म्हणलं, बघू म्हणलं नाही का. त्यांनी सांगितलं असं असं आहे, पण अख्खं घर पालती घातलं, अजिबात घावलं नाही, अजिबात घावलंच नाही. जाऊ दे, होईल ते होईल.
नंतर गेलो. मग ते आपलं उतारा बितारा असतो तो केला. त्यांना म्हणलं करून टाका हे. मग ते 5 रोडला काय असतं ते टाकायचं. मग ते टाकला बिकला. मग तेव्हापासून थोडस बरं वाटलं नाही का. बरं वाटल्याच्या नंतर आधी मी अशा त्रास व्हायचा, पण असं जाणून नव्हतं येत. मग नंतर थोडं थोडं ग्रोथ होत गेली. तिथून ते झाल्याच्या नंतर नाईटला लागलो मी कामाला कंपनीमध्ये. आपल्या इथंच आहे भोसरीमध्ये, इंद्रायनगरच्या कॉर्नरला कामाला लागलो तिथं नाईटला. अचानक मध्ये पण आणि त्या कंपनीमध्ये मी 2000 18 पासून आहे कामाला. 2018 पासून मला काहीच बात झाली नाही. पण ते हे झाल्याच्या नंतर तिकडे गेलो का, आता मी तिथं नाईटलाच असायचो, कोण नाही सोबत, असंच हिंडायचं वगैरे. काम बिम झालं की इकडून तिकडं कंटिन्यू असं वाटायचं नाही की सोबत आहे, सोबत कोणतरी आहे आपल्या. हायला कोण आहे नेमकं. आणि मग आता डोक्यात हे नाही की मी एअरवर्ड्स घातले की आपलं चाललं. असं कोणता तरी मित्र आपल्या सोबत येत असत. सावली दिसायची समोर, सावली दिसायची. आता आमचं कसं आहे, इथून तर आपलं लय मोठं पॅसेज आहे नाही का, सरळ एकदम. आणि डिपार्टमेंट असे, तरी डिपार्टमेंट मध्ये घुसताना दरवाजा तर ओपन होईल ना. एक दिवस झालं काय, असं चाललो होतो आणि चालता चालता माग एक म्हणजे नाही का मित्र आला. म्हणजे आला, मला बोलला, म्हणला हा काय कुठे चाललाय, म्हटलं चाललंय असंच. ठीक आहे म्हणला. आला आला तू गेला पण ते जे आहे ना माझ्यासोबत ते आहे माझ्या मागच. आणि त्याचे आपण असं चालतो लाईट वरती असं चालतो, समोर हे दिसतं ना सावली. आणि आमच्या इथं अशा लाईटी अशा फोकस आहे नाही का. म्हणलं हे काय माझ्या माग काय येतंय म्हणलं नाही का, हे काय याला काय काम बिम आहे का नाही. आता आपलं असंच बोललं हे काय येडे. आणि मी त्याला म्हणतोय त्या तोंडामध्ये, अरे म्हणलं काय काम बिम आहे का नाही. असं त्याकडे बघून नाही म्हणलं काय काम बिम आहे का नाही, ते सावली दिसते म्हणलं ते आहेत माग. त्याला अरे म्हणलं काम बिम आहे का नाही तुला. म्हणला तू काहीच बोला ना. म्हणलं येडं झालं असेल, जाऊ दे म्हणलं, गाणी ऐकत असेल. ठीक आहे म्हणलं जाऊ दे. अक्षरशः आहे ना मी अर्धा किलोमीटर, कंपनी मोठी, अर्धा किलोमीटर चालत गेलो असत तरी सोबत. आणि नंतर मी एंडला गेल्याच्या नंतर असा टर्निंग होता, टर्न मारायच्या आधी म्हणलं बघावं नाही का कुठे, असं माग कोणच नाही, लांब पर्यंत कोणच नाही त्या कंपनीत. तेव्हा माहित लय बेकार हाल झाले. म्हणलं विषय म्हणले डेंजर, म्हणलं कोणतरी होत. तिथून झालं, ते झाल्याच्या नंतर परत दुसऱ्या दिवशी तसंच. पण नंतर जे माझ्यासोबत असायचं ना, माझ्यासोबत आहे आत्ता पण आहे. आता पण मी जातो ना कामाला, आत्ता पण आहे, आत्ता पण जाणवतो. पण मला हानी नाही करत काय. मग ते ज्यावेळेस तुम्हाला त्या गुरुजींनी सांगितलं होतं ब्राह्मणाने की तो उतारा वगैरे करायचा 10,000 रुपये सांगितलं, ते तुम्ही केलं का? तो अजून नाही केला. अजून नाही केला. आता नॉर्मल जो उतारा केला त्यानंतर नॉर्मली केला, पण ते आता थोडं नाही का, थोडं ग्रोथ होत चालली. बरं, मग ते कळलं का तुमची आई का सोडून दिली, काय केलं तिने, काय नंतर ते काय ते कळलं का? असंच म्हणजे ह्याच्यामध्ये घुसण्यासाठी ते हे करत होते, काळा जादू म्हणजे माणसाचं माइंड काय असतं. आता तुमची आई कुठे आहे माहिती नाही आम्हाला, अजून पण नाही माहिती. मग ते त्यावेळेस तुमची माती घेतली त्यानंतर काय जास्त परिणाम झाला का तुमचा? हा, माझ्यावर लय परिणाम झाला. तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली की एक नाही का, आता वैशिष्ट्य आहे, तुम्ही माना नाही तर नाही, मग सगळ्यांना दिसते बरं का ती, पण मला नाही दिसत ती. अच्छा, म्हणजे नातेवाईकांना वगैरे ओळखीच्या लोकांना दिसते. हा, मी जिथं राहायचो ना, मी आता तिथून रूम सोडली आणि तिथं मी विचारपूस केली होती नाही का, त्या मावशीनेच मला सांगितलं होतं. म्हणले अरे असं असं झालं होतं, माणसाने फाशी घेतली होती आणि तिथं कोणी पण राहायला येईल ना, त्याची फॅमिली डायरेक्ट हे होती. म्हणजे जे तुम्ही पहिला राहायचं त्या ठिकाणी? हा, नाही आता जे राहायला आलतो ना, लग्नाच्या पहिलं जिथं राहत होतो ते रूम सोडली, तिथं जिथं आमचा परिवार सगळं हे झाला ना, तिथं त्या मावशीला सांगितलं, म्हणले मी सांगितलं होतं तुझ्या मम्मीला इथं रूम घेऊ नको म्हणले, माझ्या शेजारी एक रूम होती ती घे म्हणलं. तुझ्या मम्मीने काय ऐकलं नाही म्हणली, ती रूम घेतली. म्हणलं हो का असं झालं. म्हणले आतापर्यंत इथं ना 3-4 फॅमिली असेच झालेत, तुटल्यात. आणि तिथं काय होतं, एक म्हणजे ड्रिंक करणारच होता तो माणूस, आणि त्याने फाशी बिशी घेतली होती. आणि तो काय करतो, एखादा चांगला परिवार असेल ना, लय 3-4 वर्ष नीट हे करून देतो, नंतर
तो माणूस येडा तरी होईल, नाही तर त्याची बायकोच निघून जाईल येडे हम्म. होऊन, नाही तर वेगळंच काहीतरी नाही का. म्हणजे फॅमिली हा तुटणार. एक नाही माणूस डिस्टर्ब झाला हा की अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते ना. आणि ते एका फॅमिलीने काय केलं होतं, एक राहिला होती नाही का, नवरा बायकोच होती, त्यांना काहीतरी 2 वर्ष झालं. त्या माणसाने आहे ना असंच म्हणजे थोडस भांडणं हे झाले, त्या नादात तो गेला, निघून गेला, डायरेक्ट फाशी घेतली बापरे, झटपट मध्ये. झटपट मध्ये. मग हे सांगितलं मला, मग मी लय हे झालो, एवढं झालं होतं तरी आपण इथं काढलं. आता काय त्रास वगैरे होतो का तुम्हाला? आता नाही त्रास. आता त्रास होतो, आता फक्त जाणवतं ते जाणवतं, असं म्हणजे बाहेर नाही जाणवत, फक्त कंपनीमध्ये तेवढं कंपनीमध्ये. जाणवतं. आणि हे आपलं, मी एकदा गेलो नाही का, आली होती मम्मी, आणि आम्ही जिथं राहतो ना तिथंच एक भाभी तिला भेटली. अंतर काय असेल माहिती का, फक्त ते आपलं तुम्हाला माहिती असेल ऍटलसचा कॉर्नर हा बस कोण, स्टॉप, हा मोठा बाहेरचा. तो किती किती मिनिटाचा असेल काय तरी, काय 5 मिनिटं पण लॉक करणं पण नाही. 5 मिनिटं. मी आहे ना, मी त्या आपलं मंदिरापाशी असेल, मंदिरापासून मला फोन केला नाही का, असं असं आहे, निघले ते म्हणून नाही का, त्यांच्या घरातून निघून तिकडून घुसायला किती मिनिटं लागतात, लय त्याला माणूस चालू म्हणलं 6-7 मिनिटं. 6-7 मिनिटं. हा, मी आहे ना गाडी एवढी पळवली ना, मग गाडी आणि ते पायी चालतात, मॅच होऊ शकत नाही. मॅच नाही उचणार ना, डायरेक्ट गायब. हम्म. कुठून जाणार आहे, हिथून घुसलं लवकर तर पोहोचणार नाही, बरोबर. गाडी जरी असेल तरी दिसन मला. आणि आजूबाजूला असेल तर दिसेल. हा, आणि आतापर्यंत असं झालंय ना की 4-5 लोकांना दिसलंय, पण मला नाही दिसलं. मला म्हणजे असं दिसतच नाही असं. मग त्या माणसाचा काय तपास वगैरे लागला का? नाही तो जो माणूस त्यांच्या बरोबर हा. आला होता बस स्टॉपच्या इथं, नाही, त्यांचा काही तपास नाही लागला. काहीच नाही ते तपास. गेला ना तवा, ते गेलाच. बर, जरी हा. होती तुमची स्टोरी, पण हे अजून होते पण सगळ्या गोष्टी मिस्टेरियसच आहेत. तेच आहे. तर मित्रांनो, हे होते स्वप्नील सरांचे अनुभव, आणि अनुभव खूप भयंकर होते. म्हणजे त्यांच्या आईसोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे. ते काळा जादूच्या नादाला लागून खूप काही गोष्टी वेगळ्या झाल्या, त्यांचा पूर्ण परिवार तुटला. पण ठीक आहे, मुलगा थोडासा मेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडल्या आणि काही हानी नाही झाली. अजून पण त्यांनी कुटुंब त्यांचं पूर्ण धरून ठेवलेलं आहे. पण त्यांच्या आईचं तर अजून काही गोष्टी कळलेल्याच नाहीत. तर असं जर तुमच्या कुटुंबात काय होत असेल तर लगेच हालचाली करा, जसं त्यांनी हालचाली केल्या. त्यांनी कुठल्या गोष्टी लाईटली नाही घेतल्या किंवा अंधविश्वास असं काय दाखवलं नाही. तर तुम्हाला पण असे काय अनुभव आले तर तुम्ही घरच्यांसोबत शेअर करा आणि त्याच्यावर लगेच ऍक्शन घ्या. आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण कमेंटमध्ये दिलेली आहे, ती भरा आणि तुम्ही आम्हाला इथे येऊ शकता आणि तुम्ही तुमचे अनुभव इथे येऊन शेअर करू शकता. तर चला, आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.